डोळस, सुरेश बाबा डोळस, श्याम सोनवणे, राहुल सोनवणे, महाराष्ट्राचे युवा नेते सिद्धार्थ दादा वंसाळे यांचंही सहर्ष स्वागत। सिद्धार्थ दादा वंसाळे मुंबईवरून आलेले कार्यक्रमासाठी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यागमाता रमाईचा, सेवालाल महाराजांचा, आजचा हा वंचितांचा आवाज, उपेक्षितांचा आवाज रामभाऊ ठोके सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन झालं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत सेवालाल महाराजांचा, संत गाडगे बाबाचा, संत रविदास महाराजांचा, त्यागमाता रमाईचा, माँसाहेब जिजाऊंचा, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंचा, मुक्ता साळवेंचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्याचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। हरिभाऊ डोळस, संजय बाबा सरवते यांनी मंचावर यायचे। महाराष्ट्राचे खतम गायक वामनदादा कर्डक यांचे पटशिष्य आदरणीय अनुरुद्धदादा सुरवेशी यांचाही सन्मान होणार आहे। त्यांनी मंचावर कार्यकर्त्याचा मी प्रथम सन्मान करतो, कारण वेळ हा वेळ होत आहे। जय भारत कुंभारे। हरिभाऊ डोळस ज्या भोसरीमध्ये 1996 मध्ये, तसेच आदरणीय आमचे चळवळीतील सिद्धार्थ दादा वंसाळे बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांनी सुद्धा मंचावर यायचे। वामनदादा कर्डक यांचे पटशिष्य अनुरुद्धदादा सुरवेशी यांचे सन्मान रमाई पुरस्कार विजेते, त्यांचाही सन्मान होत आहे। फडतरे मामा, ज्येष्ठ पत्रकार फडतरे मामा यांचा सन्मान होत आहे। त्यांनी मंचावर यायचे। विद्याताई जाधव बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड महिला माजी अध्यक्षा, जे 2 बुद्ध विहार संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ दादा वंसाळे त्यांनी सुद्धा मंचावर यायचे। आदरणीय रिपब्लिकन सेनेचे नेते सेक्टर 22 रमेशजी कांबळे साहेब त्यांनी मंचावर यायचे, त्यांचाही सन्मान होत आहे। बाकी मान्यवर तसेच बाळासाहेब वाघमारे, नाना मस्के, राजू गायकवाड, भिशे, शिवशंकर उबाळे, कमलेशदादा वाळके, शिवाजी जोगे पाटील, लालासाहेब गायकवाड पाटील, संतोषजी चांदेसाहेब, ॲडव्होकेट नितीन कांबळे, दीपक वारभवन सरांना विनंती करतो की त्यांची गुच्छ आणि शाल द्यायचे। यांना अशी विनंती करतो की साहेबांचा केक कापायचा आहे। आदरणीय रमेश कांबळे त्यांचाही सन्मान होत आहे, त्यांनी मंचावर यायचे। फोटो घ्या। माझे त्यागमाता रमाईची जयंती आहे, रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। समतामूलक समाज निर्माण करणारे आदरणीय अध्यक्ष, वंचितांचा उपेक्षितांचा आवाज रामभाऊ ठोके यांचा सन्मान सर्व विकाराच्या वतीने आपल्याला सन्मान करायचा आहे। आदरणीय विद्याताई जाधव, हरिभाऊ रामभाऊ ठोके यांचा विशेष भव्य दिव्य पॅन्थरच्या वतीनं सन्मान होत आहे। या धीरजजी या पुढे
टाका टाका विद्याताई जाधव हरिभाऊ डोळस आदरणीय सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती करतो, ज्या माणसानं व्यवस्थेला झंझावत दिली त्या मोहन भाऊचा बचडा रामभाऊ ठोके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराजांचा, सेवालाल महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, त्यागमाता रमाईचा, सावित्रीबाई फुलेंचा, राम भाऊ ठोके तुम आगे बढ़ो, राम भाऊ ठोके तुम आगे बढ़ो, पांडवाई तुम आगे बढ़ो, आदरणीय भारत कुंभारे साहेबांना अशी विनंती करतो, पांडव से राठोड तुम आगे बढ़ो, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, सेवालाल महाराजांचा विजय असो, सेवालाल महाराजांचा विजय असो, पांडु से राठोड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, रामभाऊ ठोके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आदरणीय हमारे आदरणीय निर्भीड पत्रकार कलिंदर मामू, आमचे सर्वांचे मामू यांचा विशेष सत्कार होत आहे आणि त्याला समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करत आहे। त्यांचा विशेष गौरव होत आहे आणि त्यांचा समाजभूषण पुरस्काराचे आजचे मानकरी मानाचे पुरस्कार विजेते, समाजभूषण पुरस्कार विजेते त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन आदरणीय मोहन दादा ठोके यांना विनंती करतो, त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे। मोहन दादा ठोके ज्या रामभाऊंना लहानाचं मोठं केलं, ज्या रामभाऊला लढाई शिकवलं, त्या मोहन भाऊचा बछडा त्या पिंपरी चिंचवड शहराला मुसांड आणि वादळी तोफा देणार जे नेतृत्व निर्माण केले आदरणीय आमचे मोहन भाऊ ठोके यांच्या हस्ते आमचे सर्वांचे मामू आदरणीय पुरस्काराचे विजेते, पुरस्कार विजेते समाजभूषण पुरस्कार मानकरी कलिंदर मामू शेख यांचा सन्मान होत आहे। साहेब पुष्पगुच्छ। छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ। कलिंदर मामू तुम आगे बढ़ो, कलिंदर मामू जिंदाबाद, कलिंदर मामू जिंदाबाद, एक मामू सौ बादशे। तसेच आदरणीय महाराष्ट्राचं वादळ आंबेडकरी चळवळीचं प्रतापदादा बोधले यांचे पक्षशिष्य, चळवळीतील उगवतं नेतृत्व, महाराष्ट्राचा आवाज धीरजदादा वानखेडे यांचा विशेष सन्मान होत आहे। समाजभूषण पुरस्काराने त्याला गौरव करायचा आहे। आदरणीय नरसिंगे साहेब, भैयासाहेब ठोके, रामभाऊ ठोके, पांडुशेठ राठोड आदरणीय सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान होत आहे। थोडं मागे सरका, माया मॅडम पुढे आहे। छत्रपती शाहू महाराज की, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, धीरज भाई तुम आगे बढ़ो।
सुरज डोळे त्यांच्याकडून बँक सप्लिमेंट 100 रुपये आले. बाबासाहेबांचा रस्ते अध्यक्ष रमेश ठोके तसेच शुभेच्छा पुढील कार्यासाठी शुभेच्छा द्यायचं. ज्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी लेखणी मजबूत बाबासाहेबांचं जे वाक्य आहे की चळवळीला मुखपत्र गरजेचं आहे, त्या उद्देशातून ही मीडिया चौथा स्तंभ येत्या भांडवलच्या ताब्यात आहे. प्रिंटचे सर्वश्री शंभूकुमार सिंग पटेल या अल्पसंख्याक समाजाचं, या SC ST ओबीसी समाजाचं जे आव्हान, ज्या मुख्यांना बोलता येत नाही त्या मुख्यांना बोलायला शिकवणं म्हणजेच पत्रकारिता. मुख्याचा नायक म्हणजेच पत्रकारिता. निर्भीडपणे लेखणारी, निर्भीडपणे मांडणारी, अन्यायाच्या विरोधात गा विचारणारी पत्रकारिता म्हणजे निर्भीड पत्रकार कलिंदर मामूद शेख यांचा जीवन गौरव पुरस्कारानं आज आपण छत्रपती शिवाजी महाराज, त्यागमाता रमाई भीमराव आंबेडकर, सेवालाल महाराज संयुक्त जयंती निमित्तानं त्यांचा युवा मोर्चा आयडॉल कार्यकर्ता रामभाऊ ठोके, त्यांचे प्रदेश अध्यक्ष पांडू शेठ राठोड, त्यांचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सुरेशाबा डोळस, सर्व पॅन्टर युवा मोर्चाची टीम, त्या टीमनं गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमासाठी अहोरात्र जगण्याचं काम आणि कार्यक्रम सक्षम होईपर्यंत आणि कार्यक्रम संपल्यानंतर फटाके वाजवणं म्हणजे एवढी ह्या कार्यकर्त्यामध्ये जोश आहे. आणि त्यानंतर युवा मोर्चामध्ये काय फटाक्याच्या माध्यमातून रामभाऊ ठोकेच्या विचाराचे कार्यकर्ते, अन्यायाच्या विरोधात ठोका ठोकणारे रामभाऊ ठोके म्हणजे त्या मोहनदादा ठोकेचा बछडा
मोहनदादानं चळवळीसाठी हा रामभाऊ ठोके दान केलेला आहे आणि ह्या रामभाऊ ठोकेनं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक वादळ निर्माण करण्याचं युवकांच्या गळ्याचं स्टाईल बनण्याचं काम त्या रामभाऊ ठोकेने केलेलं आहे। आज राष्ट्रीय पक्षाला झेंडेदार माणसं नाही पण रामभाऊ ठोकेकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2 ऑफिस आहेत। पिंपरी चिंचवड ऑफिस, भोसरीचं ऑफिस, चौकड ऑफिस आता चालू आहे आणि कार्यकर्ते जोडण्याचं त्यांची संकल्पना समाजातल्या वंचितांना उपेक्षितांना इथल्या बहुजन समाजाला, इथला वडार समाज, इथला बंजारा समाज, इथला सेवालाल महाराजांना मानणारा समाज या सर्व समाजाला एक करण्याचा त्यांचा एक प्रयोग आपण सक्षम करण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय। गेल्या ह्या 4 वर्षामध्ये एक सामाजिक संघटन स्वतंत्र नेतृत्व निर्माण करण्याची धाडस त्या रामभाऊ ला एक ऊर्जा मिळालेली आहे आणि मोहनदादानं चळवळीसाठी दान केलेलं आहे आणि पांडुरंगदादांनी त्याला एक साथ दिलेली आहे, सुरेशबाबांना साथ दिलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज, सेवालाल महाराज, त्यागमाता रमाई भीमराव आंबेडकर या संयुक्त जयंतीचा उत्साह या शांतीनगर भोसरीमध्ये आज आपण उत्साहाचा कार्यक्रम, विचाराचा जागर आपण संपन्न केला आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे कप्पा गायक, आवाज महाराष्ट्राचा धीरजदादा वानखेडे आणि निर्भीड पत्रकार कलिंदर मामू शेख आजचे खरे मानकरी, त्या 2 मानकऱ्यासाठी मुंबईवरनं त्या विशेष मान्यवरांना सांगितलं ह्या 2 लोकांना तुमच्या हस्ते आम्ही पुरस्कार देणार आहे। तुम्ही काही करा, कार्यक्रम 8 ला चालू झालाय, तुम्ही 8 ला निघा पण रात्री 10:30-11 पर्यंत पोहोचा तर तोही कार्यकर्ता मुंबईवरनं येतोय आणि ह्या पत्रकारांची आणि शाहिरांचा एक जलसा त्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राची शिवशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, महाराष्ट्राचे लाडके पत्रकार कलिंदर मामू शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी, तसेच महाराष्ट्राचा आवाज शाहीर धीरजदादा वानखेडे यांना सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्या शांतीनगर मध्ये येत आहेत आणि ते आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना एक विचाराची शिदोरी देतील आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते सकाळपासून पळत चालूच आहे। ते आल्यानंतर शुभेच्छा दिल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल। आज सगळ्यात महत्वाचं संघटन चालवणं, संघटन बांधणं, संघटन मोर्चा आंदोलन करणं हे कुणाचंही काम नाही। सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्या व्यवस्थेला चापराक देण्यासाठी कुठेतरी SC, ST, OBC अल्पसंख्यक एकत्र येणं म्हणजे तिथं बहुजन तयार होणं आणि बहुजन तयार झालं त्यावेळेस 85 विरुद्ध 15% लढाई निर्माण होते। आज आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत, हातात शिक्षण नाही, रोजगार नाही, बँका लोन देत नाही, ह्याची मानसिकता नाही। काहीतरी करावं, कुठेतरी जावं, स्वतःचं उदयनिर्माणाचं साधन आपण निर्माण करावं, त्या उद्देशातून आपण कुठेही दिसत नाही। आजचा हा बहुजन लोकसभा झाली, विधानसभा झाली, नगरपालिका आली, त्या प्रचाराच्या माध्यमातून रोजगारासारखं एक माध्यम उभं केलेलं आहे। ह्या मंडळातून किती लोक येतील, त्या मंडळातून किती लोक येतील, सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळची बिर्याणी, ह्याच्यामध्ये इथल्या युवकांना ह्या भांडवलशाहीनं एकदम बेकूफ बनवण्याचं पाप केलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच उद्देशातून आम्हाला सांगावं वाटतंय, आज आपण महापुरुषाची जयंती करतोय, महामातेची जयंती करतोय। त्या जयंतीचा उद्देश काय आहे? इथल्या त्यागमाता रमाईच्या लेकी, सावित्रीबाई फुलेंच्या लेकी, फातेमाबाई शेखच्या लेकी आणि मुक्ता साळवेंच्या लेकी, ह्या लेकी कशा असल्या पाहिजेत? शिक्षणामध्ये उत्कृष्ट असल्या पाहिजे, स्वतः लहानपणात चालवता आलं पाहिजे। आज महिलावरचे अन्याय थांबत नाही,
दिवसांदिवस अन्याय होतात तिथं छापरा देण्याची महिलांना तशी ताकद आणि तशी डेअरिंग निर्माण झाली पाहिजे. जे आपण म्हणतो अहिल्यादेवी होळकर सारखी तलवार चालवता आली पाहिजे. सावित्रीबाई फुले सारखी प्रतिकार व्यवस्थेला लढता आलं पाहिजे. फातिमा बेग सारखं उच्च शिक्षित प्राध्यापक होता आलं पाहिजे. ही महिला पुढे गेल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने महिला जर पुढे गेल्या तर ह्या जयंतीचं सार्थक ठरेल असं मला वाटतंय. आणि छत्रपती शिवाजी महाराज, सेवालाल महाराजांचा जन्म, सेवालाल महाराजांचं कार्य, सेवालाल महाराजांनी केलेल्या कृती, ह्या सेवालाल महाराजांचा विचार इथल्या एका वस्तीमध्ये नव्हे तर सेवालाल महाराजांचा विचार जगासाठी गरजेचा आहे. सेवालाल महाराज म्हणजे कोण आहे? सेवालाल महाराज क्रांतीचं बिंब आहे. सेवालाल महाराज शांतीचं प्रतीक आहे. सेवालाल महाराजांचा इतिहास प्रत्येक युवकांच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. सेवालाल महाराज एका जाती जन्मले म्हणजे एका जातीचे नव्हे. सेवालाल महाराज या राष्ट्राला निर्माण करणारे संत आहेत. सेवालाल महाराज या व्यवस्थेच्या विरोधात शापराक घेणारे माणसं आहेत. सेवालाल महाराज शांतीचं प्रतीक आहे. सेवालाल महाराज क्रांतीचं बिंब आहे. आणि सेवालाल महाराज एक ऊर्जाचं प्रेरणास्थान आहे. सेवालाल महाराजांचा इतिहास ह्या देशामध्येच नव्हे तर आज सेवालाल महाराजांचा इतिहास या जगाला गरजेचा आहे. सेवालाल महाराजांचा विचार सत्यशोधकाचा आहे. सेवालाल महाराजांचा विचार शांतीचं क्रांतीचं बिंब आहे. आणि सेवालाल महाराजांच्या जयंतीला मुंबईवरून आमची दिदी करुणा दिदी आलेली आहे. सेवालाल महाराजांच्या विचाराची शिदुरी घेऊन आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची शिदुरी घेऊन दिदी आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची शिदुरी घेऊन आलेली आहे. आणि रामभाऊ ठोकेंना साथ देण्यासाठी माझी दिदी मुंबईवरून आलेली आहे. आणि दिदीला मी सांगितलं या महाराष्ट्राचा आवाज माझा मामू कलिंदर मामूला शुभेच्छा देण्यासाठी दिदी रात्रीचे 12 वाजू पण तुम्ही यायचं. तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी कार्यक्रम बंद करणार नाही. कार्यक्रम चालूच राहील. दिदीचं माझं बोलणं झालं. दिदीनं सांगितलं मी 8 वाजता निघाले पण कार्यक्रम 12 वाजेतो चालू द्या. त्या कलिंदर मामूला मी शुभेच्छा देण्यासाठी येणार. हे दिदीचं वाक्य. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगावं वाटतंय ह्या व्यवस्थेच्या विरोधात किती लढायचं. करुणा दीदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करुणा दीदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तख्त बदल दो, ताज बदल दो. 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 वोट हमारा, राज तुम्हारा. करुणा दीदी तुम आगे बढ़ो, करुणा दीदी तुम आगे बढ़ो. करुणा दीदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करुणा दीदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोट हमारा, राज तुम्हारा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा. करुणा दीदी त्याग माता रमाईच्या जयंतीची शुभेच्छा देण्यासाठी मुंबईवरून आलेले आहेत. करुणा दीदीनं सांगितलं की मी रात्री 8च्या नंतर निघाले पण 11 वाजेपर्यंत पोहोचणार. महाराष्ट्राचा निर्भीड पत्रकार कलिंदर मामूच्या विशेष सन्मानासाठी मुंबईवरून दिदी आलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज आदरणीय आमचा धीरजदादा वानखेडे यांना शुभेच्छा देण्यासाठी करुणा दीदी मुंबईवरून आलेले आहे. आणि आदरणीय रामभाई यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी दिदी मुंबईवरून आलेली आहे. करुणा दीदी यांचा सन्मान आदरणीय आमच्या योगी मॅडमच्या हस्ते होईल. सौर्णा योगेश येडके, विद्याताई जाधव, आदरणीय सुरेश आबा यांच्या हस्ते सन्मान होईल. आणि आदरणीय करुणा दीदींना अशी विनंती करतो की त्यांनी वेळातला वेळ काढून आल्याबद्दल विशेष आभारी आहे. एवढा वेळ मुंबईवरनं ट्रॅफिक
JNPTचे कंटेनर तेवढे पार करून दिलेलं त्या धीरज दादाच्या विशेष सन्मान आणि कलिंदर मामूच्या विशेष सन्मानासाठी आल्याबद्दल मी आभारी आहे. आदरणीय करुणा दिदी यांना अशी विनंती करतो, आजचे पत्रकार विशेष सन्मान कलिंदर मामू शेख धीरज दादा वानखेडे यांना अशी विनंती करतो त्यांनी पुढे यायचे. धीरज वानखेडे कलिंदर मामू शेख ट्रॉफी द्या, रत्नदादा त्याच्या ट्रॉफी. मामू हम पड़ते ना मामू वोट हमारा राज तुम्हारा, वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा। जो महिला की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा। सबको मालूम है कि ट्रैफिक कितना है पूना में, जिसकी वजह से मैं लेट हो गई। और जैसा कि आज हमने जो एक अपने राम बाबू जी ने जो एक सम्मिलित सभी जो महापुरुष हैं उनकी जो सम्मिलित जयंती मनाने का शुरू कार्य किया है, उसके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद दूंगी। और जैसा कि आज हम देख रहे हैं महाराष्ट्र में सिर्फ जाति पार्टी के नाम पे गरीब हो रहा है और अमीर श्रीमंत हो रहे हैं। इसके लिए आज मैंने खुद ने स्वराज शक्ति सेना नाम का पक्ष खोला है, क्योंकि जाति पार्टी के नाम पे सिर्फ फूट डालो और राज करो का राजकारण नहीं चल रहा है। इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोल सकती। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाकी सब लोग जागरूक हैं, सभी महारथी स्टेज पर हैं, आप सब जागरूक हैं। आने वाली जो निवडणूक है उस पर मैं इतना ही बोलूंगी कि सभी लोग जागरूकता से आने वाली नगर पालिका में खड़े रहिए। बाबा साहेब अम्बेडकर ने, अन्ना भाऊ साठे जी ने, छत्रपति शिवाजी महाराज ने जो उनको हमारे अधिकार दिए हैं उस पे चलिए। बजाय किसी के गुलाम बनने की जगह आज हम लोगों के गुलाम बन रहे हैं, बड़े बड़े श्रीमंतों के गुलाम हम बन रहे हैं। इसके लिए वो लोग हम पे राज कर रहे हैं, तो उनकी गलती नहीं है, हमारी गलती है। इसके लिए आने वाली नगर पालिका में आप ये मत सोचिए हम गरीब है, हम ये है, हम वो है। अभी से आप काम करना शुरू कीजिए। खासकर से महिलाओं से भी बहुत ज्यादा उम्मीद है, क्योंकि ये कर सकती है आप लोग क्यों नहीं कर सकते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय करुणा धनंजय मुंडे, ठीक है सर। आदरणीय पक्षाचे प्रवक्ते आमचे मित्र दादा टाकटे यांना अशी विनंती करतो आणि त्यांचा सन्मान स्वीकारायचा. सौना योगेश येडके यांना अशी विनंती करतो, त्यांना विशेष आम्ही शुभेच्छा देतो की स्वराज्य शक्ती सेनेचे प्रदेशाचे प्रवक्ते आता मी जाहीर करतो. सर्व आलात कार्यकर्ते, त्यांच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. नूतन पदाधिकाऱ्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व कार्यकर्ते मावळ, खेड, जुन्नर, मनसर तिथनं आलेले आहेत. दिल्लीला ऐकण्यासाठी आल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि कार्यक्रम संपला असा मी आभार आदरणीय आमचे सुरेशाबा डोळस हे आभार व्यक्त करतील. सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी, गायकांनी आणि कार्यक्रमाला सातत्याने दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असतो. जय